दादा, भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं ते फक्त गांधीजी आणि ब्रिटिश यांच्याबद्दलच होतं का? नाही रोहन, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची कथा विविध टप्प्यांमध्ये विभागली जाऊ शकते. चल, त्यातल्या महत्वाच्या टप्प्यांबद्दल जाणून घेऊ. 1857चा उठाव. तर तेव्हा काय घडले? भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक वागणुकीविरोधात उठाव केला. यात राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीचे संरक्षण करण्यासाठी लढा दिला. मंगल पांडे आणि तात्या टोपे यांच्या देखील लढ्यात मोठा सहभाग होता. काँग्रेसची स्थापना 1885. भारतीयांना अधिक हक्क मिळवण्यासाठी काँग्रेसची स्थापना केली गेली होती. दादाबाई नौरोजी आणि बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्याचे कार्य केले. गांधींची चळवळी, असहमती चळवळ, नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट. गांधींनी भारतीयांना ब्रिटिश वस्त्रांचा वापर थांबवून भारतीय परंपरांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. दांडी मार्च 1930. गांधीजींनी मीठ करावर विरोध करण्यासाठी दांडीकडे चाल केले. क्रांतिकारक भगतसिंह. भगतसिंह एक शूर युवक नेता होता, ज्याने आपल्या विचारांमुळे अनेकांना प्रेरित केले. सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय राष्ट्रीय सेनेची INA स्थापना केली आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्य दिवस 1947. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. देशाला भारत आणि पाकिस्तानामध्ये विभागले गेले. महात्मा गांधींच्या दांडी मार्च किंवा भगतसिंहांच्या शौर्याचे चित्र काढून आणि आपण ते तुझ्या खोलीत लावू. थँक्यू दादा. मला माहित नव्हतं की इतक्या लोकांनी विविध पद्धतीने भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. हो रोहन, प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाने आपली वेगळी भूमिका पार पाडली आहे आणि त्यांच्या त्यागाने आपल्याला आज स्वातंत्र्य भारत मिळवून दिलेला आहे. अगदी बरोबर दादा.